लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे, आपले लोकप्रिय आणि विजयी उमेदवार आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे प्रमुख विश्वजितजी बारणे, आमचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडबोर, रामजी सावंत, लक्ष्मणजी भालेराव, संजय भोईर, शुभांगीताई काळंगे, मनीषाताई बांबरे, विशाल उलावडे, दत्ता केदारे, नवनाथ हरपुडे, आमचे RPI शिवसेना युतीचे सर्व नगरपालिकेचे उमेदवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनींनो, मी ऐकून होतो की लोणावळ्यात थंडीच्याच वेळी गर्दी जमते, पण लोणावळ्यात भर उन्हात 12 वाजता सूर्यकांतजींना निवडून देण्यासाठी देखील लोणावळ्यातले नागरिक एकत्र येतात। हा इतिहास तुम्ही घडवलेला आहे। सूर्यकांतजी कोण काय करते याच्याकडे दुर्लक्ष करा, आलेल्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे। आज इथे या परिसरामध्ये या कोपरा सभेला उपस्थित राहत असताना मला देखील अभिमान वाटतो। एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आहे, एका बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आहे, एका बाजूला महात्मा गांधींचा पुतळा आहे, एका बाजूला संत गाडगे महाराजांचा पुतळा आहे, एका बाजूला महात्मा फुलेंचा पुतळा आहे, आणि मला खात्री आहे की तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर जो उरलेला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे तो देखील तुम्ही बसवणार आहात। पण या महनीय व्यक्तींचा उल्लेख मी का केला तर आपल्याला या सगळ्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या नगरपालिकेमध्ये काम करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, छत्रपती शिवाजी महाराजांनी मगरुरी समोर न झुकण्याचा स्वाभिमान आपल्यामध्ये रुजवला, त्याच्यामुळे त्या मगरुरीला न झुकण्याचा संकल्प देखील आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। संघटित व्हा, नगराध्यक्ष बनवा, आणि ज्यांनी ज्यांनी काळी कृत्य केलेली आहेत त्यांना देशोधडीला लावण्यासाठी सगळ्यांनी संघर्ष नंतर करा, पण सध्या संघटित होणं आवश्यक आहे। लोणावळ्याला आम्ही येत असताना किंवा हायवेवरनं जात असताना लोणावळ्याबद्दल फार आपुलकी आम्हाला सगळ्यांना आहे। महाराष्ट्रातलं असं एक ठिकाण आहे की ज्याची ओळख पहिल्यांदा औद्योगिक विकास झाला म्हणून झाली, आणि त्याच्यानंतर हळूहळू औद्योगिक विकासावर परिणाम झाला, आणि हे शहर पर्यटनाच्या दृष्टीनं थंड हवेचं ठिकाण म्हणून नावारूपाला आलं। पण आप्पा, मी आपल्याला शब्द देतो, 3 तारखेचा निकाल हा आपल्या बाजूनच आहे। माझा पायगुण चांगला आहे, लक्षात ठेवा, तुम्ही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। त्याच्यामुळे 3 तारखेला निकाल लागल्यानंतर तुमच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये या लोणावळा परिसरातल्या औद्योगिक विकासाच्या संदर्भामध्ये माझ्याकडे बैठकीचं आयोजन नक्की करेन। तिथल्या तरुणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे जे आम्हाला काही करावं लागेल ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून एकत्रितरित्या करू। आज लोणावळा परिसराचा विकास करत असताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी सांगितलं की रोपवेचं काम अर्धवट राहिलेलं आहे, रस्त्याची कामं अर्धवट राहिलेली आहेत, जनतेमध्ये अविश्वास निर्माण झालेला आहे, काही लोकांनी भ्रष्टाचार केला म्हणून नगरपालिका देखील बरखास्त झाली होती, परंतु आम्हाला नगरपालिका बरखास्त करायची नाही, तर या नगरपालिकेला महाराष्ट्रातली 1 नंबरची नगरपालिका बनवायची आहे, आणि ती बनवण्यासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं लोणावळ्यातल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना शब्द देतो की तुमच्या विकासाला 1ही रुपया आम्ही कमी पडू देणार नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचा आवाका आपल्याला माहिती आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी एकदा कमिटमेंट केली की कुठच्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण करतात, हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे।
आणि म्हणून एकदा संधी द्या. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एकदा संधी द्या. 5 वर्षानंतर सांगाल आप्पा की आता लोणावळ्यामध्ये निवडणूकच होणार नाही. एकनाथ शिंदे साहेब जो उमेदवार देतील तो लोणावळावासी निवडून देतील. इतका चांगल्या पद्धतीचा विकास या संपूर्ण परिसरामध्ये करू. आज तसं बघायला गेलं तर आपला शो हाऊसफुल आहे. तिकडे बाल्कनीत लोक आहेत, तिकडे बाल्कनीत लोक आहेत, तिकडे माझ्या ताई सगळ्या बसलेल्या आहेत, तिकडे पण बाल्कनीत लोक आहेत. पण निवडणुकीच्या दिवशी मात्र, मतदानाच्या दिवशी मात्र बाल्कनीत बघून बसू नका. बाल्कनीतनं बाहेर पडून मतदान करण्याची गरज आहे. एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे. धनुष्याच्या सगळ्या उमेदवारांना या सभागृहात पाठवण्यासाठी आपलं प्रत्येक मत आणि मताचा आशीर्वाद हा शिवसेनेच्या उमेदवारांना अतिशय महत्वाचा आहे. मी मगासपासून ज्यावेळी नगराध्यक्षांची चर्चा करत होतो, मी त्यांना काही भावी बिवी म्हटलं नाही, मी थेट त्यांना नगराध्यक्ष म्हटलं. त्याच्यामुळे निवडून आल्यानंतर लक्ष ठेवा, बरोबर ना आपण. आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवते. लक्ष ठेवा म्हणजे त्यांचा गैरसमज असा होईल, मी येताना लोणावळ्यातली काहीतरी हॉटेलं बुक करा माझ्यासाठी, माझ्या कार्यकर्त्यांसाठी. सूर्यकांतजी, असा कार्यकर्ता मी नाही आणि शिंदेसाहेब देखील नाही. तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रामाणिकपणानं जे नरेंद्र मोदी साहेबांचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधीनं सेवक म्हणून काम केलं पाहिजे, तशा पद्धतीनं या नगराचा सेवक म्हणून तुम्ही काम करा. उद्योग मंत्री म्हणून तर मी तुमच्या सोबत नक्की आहे आणि शिंदेसाहेब देखील तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. माझा आवाज जरी बसलेला असला तरी आमच्या नगराध्यक्षांचा आवाज एवढा तगडा आहे आणि खतरनाक आहे की समोरचे घाबरले असतील. अगदी जिथं कुठं परदेशामध्ये तिकीट फायनल झालं त्या हॉटेलपर्यंत आवाज गेला असेल, इतका जबरदस्त आवाज त्यांचा. त्याच्यामुळे हा आवाज लोकांच्या विकासासाठी असला पाहिजे, हा आवाज लोकांच्या कल्याणासाठी असला पाहिजे. एक उदाहरण आपा मी सांगतो. मध्ये मी एका सभेसाठी एका नगरपालिकेमध्ये गेलो होतो. आज जसं आपण देवाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली, त्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी, नगरसेवकांनी नक्कीच नतमस्तक होऊन प्रचाराला सुरुवात केली. पण सुरुवात करत असताना एक आगळा वेगळा पायंडा पडला. तिथंच त्यांनी शपथ घेतली की आम्ही नागरिकांना त्रास देणार नाही, आम्ही नागरिकांच्या पैशाच्या जीवावर भ्रष्टाचार करणार नाही, आम्ही नागरिकांना पारदर्शक सरकार देऊ आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर आलेला प्रत्येक नागरिक माझ्या केबिनमधनं हसत हसत काम झालं म्हणून बाहेर पडेल, अशी शपथ घेणारे कदाचित मला असं वाटतं महाराष्ट्रातले ते पहिलेच नगरसेवक असतील जे शिवसेनेचे सगळे आहेत. नगराध्यक्ष देखील शिवसेनेचा आहे. मला हीच अपेक्षा आहे सूर्यकांतजी. आज आपण मला सांगत होता की हे सगळं तुम्ही उभं केलेलं आहे. छोटी विजन लागतं, महत्वाकांक्षा लागते. महत्वाकांक्षा पैसा कमवायची नाही, तर महत्वाकांक्षा अशा पद्धतीचा विकास करण्याची लागते. आणि ती महत्वाकांक्षा आणि विजन आमच्या सूर्यकांतजींमध्ये आहे. म्हणून तुम्ही त्यांना मतदान करावं एवढीच विनंती करतो. मुंबईच्या वॉर्डात फिरताना 3 शब्द फार फेमस आहेत, माहिती आहे ना तुम्हाला? गटर, मीटर आणि वॉटर. हे खरं आहे. गटर म्हणजे जो गाडगे महाराजांचा सल्ला आहे की शहर पूर्ण स्वच्छ असले पाहिजे. वॉटर म्हणजे काय? माझ्या महिला भगिनी ज्या इथं आलेल्या आहेत त्यांना जेवण करताना असेल किंवा संसार चालवत असताना 24 तास पाणी मिळालं पाहिजे, म्हणजे वॉटर. आणि मीटर म्हणजे काय? अर्थ वेगळा घेऊ नका. मीटर म्हणजे घरात प्रत्येकाला दिवाबत्ती असली पाहिजे आणि ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत त्या रस्त्यावर देखील लोकांसाठी दिवाबत्ती असली पाहिजे. पण पूर्वीच्या लोकांनी मीटरचा अर्थ वेगळा घेतला. त्याने स्वतः नगराध्यक्ष झाल्यानंतर विजेचा मीटर लावण्यापेक्षा स्वतःचा मीटर सुरू केला, म्हणून ती नगरपालिका बरखास्त झाली. त्याच्यामुळे आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत आणि 3 गोष्टी करताना सगळ्या नागरिकांना विश्वासात घेऊन करायचं. साहेबांची एक संकल्पना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची, जे जे आमचे नगरसेवक होतील, जे जे नगराध्यक्ष होतील, त्यांचा दर महिन्यातनं एकदा नगरसेवकाचा त्याच्या प्रभागामध्ये जनता दरबार असेल आणि 1 महिन्यातनं एकदा आमच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाचा नगरपालिकेमध्ये तुमच्या सगळ्या नागरिकांसाठी जनता दरबार असेल आणि अधिकाऱ्यांच्या समोर तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याची सक्ती आणि आदेश
माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे भरपूर ऊन आहे, जास्त वेळ मी काय बोलत नाही. कोणतरी असं म्हणेल की मी गॉगल घालून रॅलीमध्ये प्रचारात आलो होतो, पण त्याचा खुलासा तुमच्यासाठी करतो. पुन्हा डॉक्टरने मला तो गॉगल लावायला सांगितलेला आहे. नाहीतर लोणावळ्यात आले, पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आले आणि उदय सामंत गॉगल लावून फिरले असं व्हायला नको, म्हणून मी खुलासा एवढ्यासाठीच केला. हल्ली ताक पण मी फुंकून पितो. कुणी कुठं जागा घेतली, कुणी कोणाची स्टॅम्प ड्युटी केली, उदय सामंतने केली म्हणून माझं नाव आलं. म्हणजे मला किती TRP सध्या आहे बघा. त्याच्यामुळे मी म्हणून खुलासा केला की डोळ्याचा त्रास असल्यामुळं डॉक्टरांनी मुलात गॉगल लावायला सांगितल्यामुळे तो गॉगल लावलेला होता. त्याच्यामुळं गॉगल जरी लावला असला तरी डोळस पद्धतीनंच विकासासाठी बघू. तसं काळं दिसतं गॉगलमधनं, तसं काय काळा कारभार आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक करणार नाहीत हा शब्द इथल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना देतो. आज मोठ्या संख्येनं आपण आमच्या रॅलीमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल देखील धन्यवाद देतो. कुणी किती पैशाचा आमिष दाखवलं तरी लोणावळ्यातला नागरिक बंधू भगिनी ही स्वाभिमानी आहे आणि ती सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसालाच मतदान करते, म्हणजे धनुष्याला मतदान करते. अशा पद्धतीचा इतिहास आपण या नगरपालिकेमध्ये घडवावा एवढीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो. मोठ्या जोशामध्ये आपण सगळे रॅलीमध्ये सामील झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मिरवणुकीला बोलवणार ना, विजय मिरवणुकीला नाही बोलवलं तरी निर्लज्जासारखा उपस्थित राहील, चिंता करण्याची गरज नाही. पण आपण तुमच्या नेतृत्वाखाली लोणावळ्याचा विकास हा कुठेही कमी पडणार नाही. मग तो औद्योगिक विकास असेल, शैक्षणिक विकास असेल, पर्यटन विकास असेल किंवा नगर विकासाचा विकास असेल, हा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं देतो. मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.